Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. हिंदी मुंबईची बोली भाषा बनली आहे। मेरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं, संजय शिरसाट यांच्याकडून सरनाईकांची पाठराखण। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठी बाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अजब वक्तव्य। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नये, याबाबत अजित पवारच निर्णय घेतील। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। अजितदादांना आचार विचार नाहीत, सत्ता मिळेल तिकडे जातात। बारामतीत येतोय, दम असेल तर अडवून दाखवा, लक्ष्मण हाकेंचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। मला माहिती नाही दोन्ही पवार कधी एकत्र येणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। कल्याणमधील पलावा पुलाचं काम रखडल्यानं ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। 20+0 या नांदीचा फरक पडणार नाही। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणे यांचा पुन्हा एकदा टोला, तर 20वर 1-0 लावून 200चा आकडाही होऊ शकतो, दानवेंचं प्रत्युत्तर। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं, नावेद मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर नावेद मुश्रीफांना आम्ही सर्वांनी मिळून अध्यक्ष केलाय, सतेज पाटलांचं वक्तव्य। पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद, नव्यानं जन्मलेल्या पिलांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल, मोदींचा पाकिस्तानला इशारा। राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणलं असतं, राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात, रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य। रवी वर्मानं जाणीवपूर्वक हेरगिरी केल्याचं एटीएस तपासात समोर, प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली, रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट मारल्याचं देखील तपासात समोर। परदेश दौऱ्यावरील भारतीय शिष्टमंडळाला मोठं यश, पाकिस्तानला दिलेला पाठिंबा मागे घेत कोलंबियाकडून भारताला पाठिंबा। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा, पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही, पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर याचं वक्तव्य। पाकिस्तानच्या सुराब शहरावर आमचा ताबा, पाकच्या 4 सैनिकांचा खात्मा केला, बलूच आर्मीचा दावा, पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीमधील संघर्ष वाढला। पाकमधील एका कार्यक्रमात लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि पाकिस्तानचे नेते एकाच मंचावर, लष्कराचा सहसंस्थापक अमीर हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीसह हाफिज सईदचा मुलगा उपस्थित। देशात 511 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, देशामध्ये एकूण 2710 कोरोनाचे रुग्ण, तर 24 तासात 7 जणांचा मृत्यू। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार, 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ, सोनं 95,600 रुपये प्रति तोळा, तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर।
Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.